आणि त्यांनी आपल्याला धोते पाळतोशी का आज पुरस्कृत केले, आपलं खरंच मनपूर्वक आभार। आज मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीयेत आणि क्रिकेटमध्ये तर नाहीच नाहीयेत, कारण आज भारतीय महिलांचा संघ देखील चांगल्या प्रकारे खेळ करत असताना विविध क्षेत्रामध्ये आज महिलांचं योगदान खूप मोठं राहिलंय। चला दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो। आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या, सामन्याला सुरुवात करणार आहोत। 4:26 झालेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव पूर्ण करायचा आहे, लक्षात घ्या। दोस्ती 11 टीम आता मात्र दाखल होत असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंद्याचं आहे मैदान आणि कॉलनी क्रिकेटचा अंतिम लढत कोण जिंकेल हे देखील आपण पाहायला मिळेल। शिवाजी बॉस यांचं शुभागमन झालंय आणि पाटण तालुक्याला आज मात्र सोनेरी दिवस ज्यांनी प्राप्त करून दिलेत हे कोड व्यक्तिमत्व। पहिला चेंडू अपील केली जाते, पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये। निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल। पहिला षटक या स्पर्धेमध्ये निर्धाव कोणी हाताळला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे शैलेश काळे। नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईक वरती फलंदाज सचिन आसवले। इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला वेग आणि चेंडूवर आलेत। अप्रतिम झेल टिपला योगेश आणि पहिला धक्का टीम मराठा वॉरियर जुळेवाडी, विकेटचं पतन। पहिली विकेट हॅट्रिक काल सुरेश कुंभार यांनी घेतली आणि आज पहिलं निर्धाव षटक हाताळलं शैलेश काळे। ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय नितीन कुंभार यांनी आणि नितीन कुंभार चांगल्या खेळासाठी जाणले जातात आणि त्यांच्याकडे क्षमता आहे। तुमच्याकडे क्षमता किती आहे त्यापेक्षा तुम्ही तुमच्या क्षमतेला न्याय देता का, तसा खेळ करता का, हे खूप महत्त्वाचं असतं। इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर सचिन आसवले आणि हा रिप्ले तुम्ही पहा, अगदी बॉस यांची एंट्री झाली आहे। कॅमेरामॅनला सांगत असताना खूप चांगलं कॅमेरावर प्रणय ठोंबरे 81-82 प्रणय मात्रे खोणीगाव ओमसाई एमटीसी लाईव्ह। ओमसाई एमटीसी असेल तर खूप काम सोपं होतं, कारण ज्या प्रकारचं त्यांचं कॅमेरा वर्क। पुन्हा टाकला चेंडू वेगवान तेज तरार चेंडू फलंदाजाला चकित केला जातोय। सचिन काटकर होते स्ट्राईकला, काय अप्रतिम चेंडू हाताळलाय। ज्या प्रकारचा वेग अतुल भालेकर यांच्याकडे आहे त्याच प्रकारचा वेग नितीन कुंभार यांनी या चेंडूवर दाखवलाय। फुल लेनचा चेंडू ऑन ड्राइव्ह मिड विकेट आहे, 30 वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल। सचिन काटकर यांचं खातं उघडलं जात आहे। टीमची धावसंख्या देखील धावांचा श्रीगणेश होतो, एक धाव म्हणजेच काय तर ही विजयी संघ विरुद्ध विजयी संघ यांच्या दरम्यानची लढत आहे। दोन्ही विजयी संघ एकामेकांच्या विरोधात कशा प्रकारे खेळ करतील। ज्या प्रकारे नितीन कुंभार यांनी गोलंदाजी केली आहे अद्याप चांगली गोलंदाजी। ऑफ ड्राइव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हर आहे, 30 वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 2 धावा। नितीन कुंभार फुल लेनचा चेंडू, कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये। बिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, शेवटच्या चेंडूवर धाव मात्र प्राप्त होणार नाहीये। निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या षटकाके टीम मराठा वॉरियर जुळेवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना 2-1 2 धावा धाव फलकावर नोंद केल्यात। शैलेश काळे यांना आता आक्रमण करावे लागेल। शैलेश काळे ज्या खेळासाठी जाणले जातात, संघ मात्र अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीत असताना तुम्हाला तसा खेळ करावा लागेल, कारण आता शांत बसून चालणार नाहीये। डेंटिस्ट डॉक्टर महेश भायगडे, वेलकम डेंटिस्ट डॉक्टर, सुस्वागतम। कोणाला अगदी
कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर राहतील. कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका इनफिल्डला भेदत असताना 4 धावांसाठी शैलेश काळे यांच्या बॅट मधून चौकार. या चौकाराने 6 धावा धावफलकावर. एक मोठा खेळाडू आहे, ज्या खेळासाठी शैलेश काळेंची ओळख आहे. तो खेळाडू खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये अष्टपैलू खेळ केलाय आणि सामनावीराचा मानकरी देखील तेच ठरले. बॅकफुटला जाऊन कट केला, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मागे जात असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा ओलांडले जरूर, परंतु पंचांकडे नक्कीच लक्ष असेल. यास अवघी 1 धाव प्राप्त झाले. म्हणजे क्रिकेटमध्ये पहा की या मैदानाची भौगोलिक रचना किती महत्वाची असते. हे जर मैदान अगदी सर्कलचं असतं तर 4 धावा प्राप्त झाल्या असत्या, परंतु जर आणि तरला महत्व नसतं. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो, 1 धाव मात्र प्राप्त होईल. चला प्लीज मॅचला वेळ नका करू, मॅचचा रिदम तोडू नका. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंचांनी. रिव्ह्यू आहे तुम्हाला फक्त वाईड आणि बिमर साठी, परंतु तिसऱ्या पंचांनी अगदी मदत घेतली जाईल. ओम साई mtclive.in टेक्निकल टीम इन ऍक्शन. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. अगदी चेंडू ज्या वेळेला स्क्वेअर कट केला, चेंडू फिरत फिरत अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. शैलेश काळे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एस्टर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. शैलेश काळे चौफेर फटकेबाजीसाठी जाणले जातात. ज्या प्रकारचा हा खेळाडू प्रतिभा संपन्न आहे, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याची त्यांच्याकडे एक वेगळी कुवत आहे. धावसंख्या स्थिरावते 8 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धावचीत झाला असता, परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 1 गडी बाद. टीम मराठा वॉरियर्स झुळेवाडी. शैलेश काळे स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू कमी गतीने टाकला आणि गुडलेंच्या थोडासा मागे. निर्धाव चेंडूचे होते. सांगता गोलंदाज मंगेश. मंगेश यांचं ज्या प्रकारचं हे षटक राहिलंय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मंगेश या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तब्बल 4444 रुपयांचं पारितोषिक आहे. हे वैशिष्ट्य ओव्हर पिच चेंडू लेंथ बॉल त्याला पिक केला. स्टँड अँड डिलिव्हर कॅमेरामॅन प्रणयला दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 15. 15ला 1 अशी स्थिती आहे. टीम मराठा वॉरियर्स झुळेवाडी खेळ कसा करतील अंतिम षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी किरणला रन रोखावे लागतील. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना शैलेश काळे आणि सचिन काटकर दोन्ही महत्वाचे खेळाडू आपल्या संघासाठी अंतिम षटकामध्ये धावांची कोंडी फोडावी लागेल. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला जातोय. फलंदाज किरण. चेंडू शरीरापासून दूर टाकलेला. हा सलगचा दुसरा अवांतर चेंडू. खराब गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. दिशेपेक्षा
वेगापेक्षा तुमची दिशा कशी आहे महत्वाचं आहे आणि अचूक टप्पा लाईन अँड लेंथ ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण कुठेतरी अतिरिक्त धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या आहेत 17 धावा धाव फलकावर एक गडी बाद टीम मराठा वॉरियर्स धुळेवाडी ऑन साइडला फटका खेळलाय टायमिंग झालं नाहीये एक धाव मात्र प्राप्त केली जाईल एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 18 धावा जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक धावासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी खोदून काढण्याचा प्रयत्न जमिनीलगत फटका खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात दुहेरीचा प्रयत्न केलाय फेकी दूर पाहायला मिळाली 2 धावा प्राप्त केल्या तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा मात्र इथे प्राप्त होतील यस जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 2+1/2 गेट 1 फ्री 3 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 21 रन्स ऑन बोर्ड 21 धावा धाव फलकावर सुनील जाधव साहेब यांचा देखील शुभागमन झालाय वेलकम सर बॅकफुटला जाऊन पंच केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर होते चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा चौकार आणि या 4 धावाने टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 ने पुढे जात असताना 25 धावा अंतिम षटकामध्ये किरण यांना रन रोखण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय चला टीम वन साइड जिवाळा 11 आपण देखील सज्ज राहायचं आहे कमी वेगाने हाताळलेला चेंडू त्यामध्ये बॅटची काढा लागली शैलेश काळे यांना पडतावा लागेल एक मोठा विकेट अत्यंत महत्वाच्या क्षणाला गोलंदाज किरण यांनी मात्र गडी बाद केला आणि नाराज आहे शैलेश काळे परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण पंचांनी देखील तत्पर आहेत आज ज्या प्रकारे पंचांची कामगिरी राहिली हेमंत तावडे सर आणि बाळा माने सर त्यांनी देखील चांगली भूमिका पार पाडत असताना शैलेश काळे 5 झालेत टीमची धावसंख्या 25 आणि वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 20 धावांची नाबाद विस्फोटक खेळी करून बाद झालेत कुठेतरी या 2 चेंडूवर शैलेश काळे यांना उभं राहणं गरजेचं होतं नवीन फलंदाज अधिक काटकर चला टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडी जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो विनंती असेल हा चेंडू स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उदय खांडेकर यष्टांच्या मागे उर्वरित काम पूर्ण करत असताना निर्धाव चेंडू आलाय 2.5 चेंडूंचा खेळ झालाय 25 धावा धावफलकावर आणि ज्या प्रकारे 25 धावा धावफलकावरती आहेत शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर अपयश आलंय आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त होईल पहिल्या डावाचा खेळ मात्र इथे समाप्त होत असताना टीम मराठा वॉरियर्स धुळेवाडी टीमची धावसंख्या 26 आणि 27 धावांचं लक्ष्य असेल आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे 27 रन्स टू विन हॅलो थँक्यू सो मच आपण नक्कीच लहू सरांचा आवाज काल बसून ऐकतोय आणि आज तर
काल बसून त्यांचा आवाज आहे पण ऐकतोय आज देखील ऐकला यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुक्त केलंय ते आमचे साथी समालोचक लहू जाधव सरांचा मान सन्मान सत्कार करणं इथे फार गरजेचं आहे तर मी आबांना विनंती करतोय आबा तुमच्या हस्ते सरांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका पाहत राहा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अशी सर तुमच्यासोबत जोडले जातील थँक्यू सो मच तर कालच्या दिवसापासून आवाज यांचा ऐकला तर खूप चांगला समालोचक सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनशी जोडला गेलेला हा आवाज लवजी जाधव सर आज दुसऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे तर या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत त्यांचा यशोचित सन्मान अण्णांच्या शुभ हस्ते मात्र घेतला जातोय मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान मात्र केला जातोय सन्मानी आदरणीय सुनीलजी जाधव साहेब त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण घेऊयात आबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुनीलजी जाधव साहेबांचा यशोचित सन्मान आपण घेऊयात माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान थँक्यू 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 चला मॅचला होईल सुरुवात पहिला बॉल ऑफ बॅकड्राइव्ह पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक ताईना नव्हता फेकी केली गेली आहे आणि सिंगल आली सिंगलच्या मदतीने मात्र यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी वेगाने बॉल टाकलाय डॉट बॉल येतोय इथे पंचांकडे अपील पंचांनी अपील उचलून धरले हो पहिला धक्का लागतोय मंगेश बाद सोनावडे या संघाला पहिला धक्का लागतोय मंगेशच्या माध्यमातून मंगेशला जावं लागेल माघारी चलो बॅट्समन लवकरात लवकर पाठवा कारण वेळ खूप कमी राहिला मित्रांनो आणि 5 मॅचेस बाकी आहेत 4 ते 5 मॅचेस आज बाकी आहेत अजून त्यामुळे थोडस मित्रांनो स्पीड अप घ्या प्लीज वेळ खूप कमी राहिलाय यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात एकच धाव मात्र मिळेल सिंगल येईल सिंगलच्या मदतीने धाव फलक नक्कीच पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 2 या आकड्यावरती पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव या एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवणं गरजेचं असेल कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते मगाच्या मॅच मध्ये ओहो यावेळेस सुरेख डॉट बॉल कमबॅक करत असताना या बॉल वरती सचिन असवले पहिली विकेट तर मिळवली त्यांनी परंतु चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो वेळ खूप कमी आहे
खूप वेळ कमी आहे मित्रांनो आपल्याकडे. पुढे येऊन फुल टॉस बॉल होता, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या धाव संख्येवरती. 5 धावा धाव फलकावरती लागतायत. बारा चेंडू आणि आता गरज आहे 22 धावांची. 12 चेंडू 22 धावा. कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल थोडस स्पीडअप ठेवायचंय, कारण वेळेचा निर्बंध आहे. फक्त पाऊण तास शिल्लक आहे मित्रांनो. पाऊण तासामध्ये आपल्याला 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. यावेळेस मात्र पहा अगदी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय, फेकी केली गेली आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यामध्ये यश येते दोन्ही फलंदाजांना. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 7 या धाव संख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. कुठेतरी मोठ्या फटकेची गरज असेल, कारण समीकरण खूप मोठं प्रस्थापित केलंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती जरूर ऍड होते. जिथे पाहायला गेलं तर या एक्स्ट्रा धावा संघासाठी फायदेशीर ठरू शकतात टीम सोनावडे संघाला. यावेळेस मात्र पहा इथे काय घडलंय. पंचांकडे अपील तर केली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थातच कुमार सोहम, दीपक राज इंगवले, मालदन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एपी स्पोर्ट्सचे सर्व अमित साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार आलाय, काय फटका सजवलाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय, फेकी केली आहे. इथे डेंजर झोनला हो, रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. ओपन टेनिस क्रिकेट विशाल शहा वेलकम. निनाई चषक 2024 मध्ये देखील सहर्ष स्वागत आहे. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला ओपनची स्पर्धा की ते गाजवल्यात. विशाल शहा वेलकम आहे. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती यायचं, तुमचं देखील सहर्ष स्वागत. या टीमची धावसंख्या झाली आहे 13 आणि आता 8 चेंडू 14 धावांची गरज. येणारे 8 बॉल 14 धावांची गरज. 8 चेंडू 14ची गरज असताना हा बॉल अचूक टप्प्यावरती टाकलाय. गती परिवर्तन सातत्याने मात्र या गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. हा निर्धाव पद्धतीचा चेंडू गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय शैलेश. नितीन स्ट्रायक एंडला, नितीन वरती मात्र नजरा असतील आणि नॉन स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय रवी. 7 चेंडू 14ची गरज आहे आता. इथे बॅटची काढा लागून चेंडू चाललाय गोशांगी क्षेत्रात. थोडेसे नाराज आहे फटका खेळल्यानंतर. फटका ऑन साइडला सजवायचा होता, परंतु बॅटची वरची काढा लागून चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे फक्त आणि फक्त इथे
एकच धाव. पाच स्पीडअप ठेवा मित्रांनो, वेळ कमी आहे. 6 बॉल शिल्लक आहे, 13 धावांची गरज. एका बाजूला सोनवडे तर दुसऱ्या बाजूला जुळेवाडी. या दोन संघांमधली ही लढत. शेवटचा षटक, जबाबदारीचं अंतिम महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी दीपकला मात्र प्राचारण केलंय आणि स्ट्राइक रेंजला मात्र पाहायला मिळतोय फलंदाज रवी. 6 बॉल 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. 6-13चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस खुला टाकलेला बॉल ओव्हर पिच होता, टप्पा पुढे ठेवला होता. एक धाव तर कंप्लीट केले, समीकरण बदलेल. 5 चेंडू 12ची गरज. येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज. वन्स जीवा संघ रेडी राहायचं. लक्षात घ्या, जशी मॅच संपणार टॉस साठी लगेच जायचं. 2 षटकाची मॅच असेल. 5-12चं समीकरण असताना इथे हा बॉल, अचूक टप्पा, अचूक लेन, अचूक नियंत्रण मात्र पाहायला मिळते. हाही बॉल डॉट बॉल आलाय. पहा काय गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. दीपक आपलं प्रदर्शन दाखवतोय, अगदी स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेस पुढे येऊन शफल झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप आणि इथे पहा दुष्काळात 13वा महिना. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच सोडले की आता मॅच सोडले हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. हात चौकार आलाय, डोक्याला हात लावलाय, खालती बसलाय. आता 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय, येणारे 3 बॉल त्याच्या बाजूने राहिले, परंतु कौतुक करावं लागेल नितीनचं. यावेळेस बॅक फुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता 2 चेंडू आणि 6 धाबांची गरज. येणारे 2 चेंडू 6 धाबा. सामना रोमांचक होतोय. 5वा सामना होता. 1 चेंडू 3 धाबा. पुन्हा एकदा समीकरण ते पाहायला मिळेल का? कारण कालच्या दिवसापासून कालपासून आपण पाहायला गेला तर रेकॉर्ड झाला 1 चेंडू 3 धाबांचा, परंतु आज मात्र पुन्हा एकदा तोच रेकॉर्ड मैदानाच्या आतमध्ये होतोय का? परंतु आता 2 बॉल 6 धाबांची गरज. येणारे 2 चेंडू 6 धाबा. हॅलो, पुढे शफल झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. जजमेंट जुळलं नाहीये, चकवलंय आता फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय हा चेंडू. गती परिवर्तन कशाला म्हणतात हे मात्र दाखवून देणारा हा बॉल दीपक यांचा. 1 चेंडू 6 म्हणजे षटकार हा ठोकावाच लागेल. नजरा असतील नितीन वरती. 1 चेंडू 6 धावा. एका बाजूला सोनवडे तर दुसऱ्या बाजूला जुळेवाडी. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये? 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 ची गरज होती. फटका फसलाय आणि इथे सामना पूर्णपणे आपल्या काबीज केलाय जुळेवाडी या संघाने. हार्ड लक, बॅड लक टीम सोनावडे. चला टॉस साठी या लगेच. चलो टॉस साठी या पटकन. हॅलो 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 हॅलो. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं कॅप्टन उपस्थित आहेत. तर विनंती करतात टीम